माझं पोट. ऐक या दिनकर रावांना ना कधीच सांगितलं होतं डॉक्टरला फोन करा, पोटदुखीचं औषध विचारा, आणि सांगणार होते ते मला फोन करून. काही नाही, काही केलेलं नाहीये त्यांनी. ऐक काय दुखतंय ग बाई पोटात माझ्या. माझ्या नवऱ्याला ना एवढी सुद्धा पर्वा नाहीये माझी, आणि आमच्या घरातल्या लोकांना तर काहीच पडलेली नाहीये माझी. मला काही खायचं नसलं ना की ऊत येतो, वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी ना ऊत येतो. आता मध्ये माझं व्रत होतं तेव्हा घरात कुल्फी काय खात होते, पावभाजी काय खात होते. आज माझं पोट दुखते तर बरोबर मुहूर्त साधलाय. ब्रेड पकोडे बनवताय काय? ब्रेड पकोडे काय का रेमटवून खा, ब्रेड पकोडे रेमटवून खा. मला खायचं नसलं ना की आनंद होतो यांना, वेगवेगळे पदार्थ बनवायचे सुचतात म्हणून. आणि हे दिनकरराव फोन, आता आठवण झाली माझ्या नवऱ्याला माझी. काय हो, कधीपासून वाट बघते तुमच्या फोनची माझी. काय सांगताय काय? अहो म्हणजे तुम्हाला सुद्धा भविष्य कळायला लागलं की काय दिनकर रावांसारखं? वा, काय आहे? कशासाठी फोन केलाय? ठेवा तो फोन पहिला. व्हायची होती तेवढी सगळी माती झाली आहे ना, आता काय उपयोग आहे? ठेवा फोन. नाही नाही वसुधाताई, कसं आहे म्हणजे आपलं कितीही बिनसलेलं असले ना तरी जग रहाटी चालूच राहते की नाही. मग काय म्हणताय तुमच्या आजूबाजूचं जग? काय चाललंय गाडग्यांच्याकडे? म्हणजे पै पाहुणा आला गेला. काय वाजोबा कोणी येणार होता? मग मुद्द्याचं बोला. हो मग काय वसुधाताई, अक्षय आणि कियाराचं काय चालू आहे का वाजून? ओ आजोबा, ते कोण तो अक्षय आणि कियाराची मागच्या जन्माची गोष्ट झाली ती. काय आता त्यांचं? ती कियारा आहे, तिचं लग्न झालं त्यामुळे तिची सावली, तिचं भूत आणि तिचा भास असं मला काहीही होत नाही. ओ जागे वा आजोबा, ओ जागे वा. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की कियारा बेबी एकटीच कुठेतरी फिरायला गेली असं मला कळलं. म्हटलं तुमच्याकडे आले का चौकशी करूया. खडा टाकून बघताय का आजोबा? तुमची ती बेबी कियारा आहे ना, ती जर माझ्या घरात आली असती ना राहायला, तर तुमची नकटी अमृता तुमच्याकडे परमनंट राहायला आली असती. तेही खरंच म्हणा. अहो जरा तुम्ही थांबा हो, इथे ना वेगळीच गडबड चालू आहे. अक्षय आणि अमृताच्या घटस्फोटाचं प्रकरण फसफसलंय सगळं. घटस्फोट? असं काही दाखवू नका मला की तुम्हाला काही याच्यातलं माहितच नव्हतं. धक्का जो बसलाय, अजिबात दाखवायचं नाही आजोबा मला हे. तुमची ती बहीण आहे ना, ती आमच्याकडे आली होती. त्या घटस्फोटाची जी फाईल केलेली होती त्याची पोचपावती आली होती कोर्टाकडनं, ती घेऊन. कोण? बेबी? हो तुमचीच ती बेबी. बाई एवढी मोठी झाली वयाने तरी सुद्धा तिला बेबीच म्हणतात. तर त्या प्रभुणींकडे ती पोचपावती आली होती अमृताच्या नावाने, म्हणून तुमची ती बेबी आत्या आमच्याकडे ती घेऊन आली अमृताला द्यायला म्हणून, आणि माझ्या हातात देऊन गेली ती पोचपावती. बाय द वे आजोबा, त्यांनी जे एन्व्हलप आणलं होतं ना, एन्व्हलप म्हणजे लिफाफा, तो फोडून आणलेला होता. काय सांगता काय? मग मी एका आदर्श सुनेसारखं सगळी ही जी घटना आहे, ही जी सगळी गोष्ट आहे ती माईंच्या कानावर घातली. माहिना? हो मग माईंना सगळं सांगितलं. काय मग शेरलॉक होम्स? काहीच माहिती नाही ना तुम्हाला याच्यातलं? खरंच माहित नाही हो. खूपच लो आहोत आजोबा तुम्ही. बघा दया येऊन मी तुम्हाला केवढी माहिती दिली आता. तेव्हा ठेवायचा फोन. अहो ऐका. नाही अहो नाही भाऊ नाही, आता काही नाही, आता राहू दे. पण एक लक्षात ठेवा, याच्या पुढे जर का तुम्हाला काही चुकून मागून का होईना माहिती मिळाली तर ताबडतोब मला कळवायची. ठेवा आता फोन. काहीतरी भयंकर उलथापालथ झालेली दिसतेय. नाही मनोहर पंत, असं गप्प बसून चालणार नाही. अक्षय अमृताचा संसार वाचवायला हवा आणि कियाराला शोधून काढायला हवं. चला कामाला लागा. ही घटस्फोटाची काय भानगड आहे? नवीनच गोंधळात गोंधळ आहे. एक चहा. माई आणि काकूजीने बोलायला भेटायला मनाई केली आहे, पण काही झालं तरी मी आज अमृताशी बोलणार.
बरं झालं हा अक्षय इथेच भेटला, नाही तर तडफडत वर ऑफिस मध्ये जायला लागलं असतं. आता ह्याच्याकडूनच काढून घेतो कियारा ह्याच्यासोबत आहे का ते. तुम्ही हो, तुम्हालाच भेटायला आलो होतो ऑफिसवर, पण एवढ्यात तुम्हीच इथे बसलेले दिसलात. चहा घेणारच असाल ना? हो. 2 द्या. कसे आहात जावई बापू? कशी आहे आमची अमृता? नाही, बरेच दिवसात तुमच्याकडे येण्याचा योग नाही आला ना, म्हणून विचारलं. पण तसा भेटी गाठीचा आज माझा योगच आहे बरं का. हो. कियाराचे डॅड भेटले होते. हे म्हणजे ते शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ना माझ्या मार्फत, त्यामुळे त्या अनुषंगाने आमच्या भेटीगाठी होतच असतात. कियारा आणि अर्जुन पण भेटले होते त्यांच्याकडे. पाया पडायला आले होते ना डॅडच्या. हनीमूनला चाललेत ना ते. हा, घ्या ना जाऊया बघ, घ्या. गरम आहे जरा, पण माझा चहा ऑलरेडी त्यांच्याकडे झालाय. मिठाई पण आणली होती कियारानी. हनीमूनची जय्यत तयारी केली आहे दोघांनी. बॅगा बिगा खुश होती पण एकदम कियारा. झालं का तुमचं? झालं? अहो जावई बापू, एवढे तडकून गेलेत म्हणजे कियारा यांच्या बरोबर आहे असं मला वाटत नाही. असती तर थोडी टंगळ मंगळ केली असती, पण मग आता कुठे शोधायचं कियाराला?